आता सकाळच्या 100 बातम्या। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट घेतली। लवकरच निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला हाणला। विदर्भ हा महाराष्ट्राच, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। सभागृहामध्ये मंत्री उपस्थित नसल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार संताप व्यक्त करताना दिसले, तर चर्चेदरम्यान त्यांनी मंत्र्यांवर बिबट सोडा असं वक्तव्य करत भाजपलाच घरचा आहेर दिला। हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे। याकरता 14 रुग्णालयांसोबत करार करण्यात आलेला आहे, तर एअर अँब्युलन्सचा प्रस्तावही तयार करण्यात आलाय अशी माहिती देण्यात आली। पुणे महानगरपालिका निवडणुकीकरता मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे। पुण्यातील इच्छुक उमेदवारांना फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे। मनसेकडून सगळ्या 165 जागांकरता इच्छुकांना अर्ज दिले जात आहेत। अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मंगेशकर कुटुंब उपस्थित होतं। नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादानं स्थगिती दिली आहे। 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती वकील श्रीराम पिंगळे यांनी दिली। वृक्षतोडीला काही दिवसांची स्थगिती दिल्यानं पर्यावरणप्रेमी आनंद साजरा करतायत। एकमेकांना पेढे भरवत हरित लवादाच्या या निर्देशाचं स्वागत करण्यात आलं। पालघरकडून मनोरकडे जाणाऱ्या एसटी बसचे दोन्ही टायर खराब झाले। बसचे टायर निखळल्यानं बस 30 ते 40 मीटरपर्यंत घसरत गेली। चालकाच्या प्रसंगावधानानं बसमधील सगळे प्रवासी सुखरूप आहेत। यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं। पुढच्या बातमीकडे वळूया। 7 तासांच्या आंदोलनानंतर पांडुरंग कारखान्यानं उसाला 3000 प्रति टन दर देण्याचा जाहीर केलेला आहे। उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा याकरता सकाळपासूनच पांडुरंग कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। जळगावच्या यावल इथल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात कोर्टानं संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सगळ्यांना नंदुरबार कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर गोंदियामध्ये विविध मागण्यांकरता 8 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू आहे। ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजनांमधील धोरण अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं धोरण मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेच्या शिक्षक आणि संस्था चालकांनी राष्ट्रपतींना इच्छा मरणाच्या परवानगीबाबत पत्र लिहिले आहे। गेल्या 22 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर शाळा चालवून वैतागल्याचं त्यांनी म्हटलंय। 20% अनुदानाची घोषणा करूनही अनुदान मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय। बीडमध्ये सोलापूर-धुळे महामार्गावर मांजर सुंबा घाटात पेट्रोलच्या ट्रकचा भीषण अपघात झाला। या टँकर पूर्णपणे जळून खाक झाला। अनेक जण यात अडकल्याची शक्यता आहे। पेट्रोल सांडल्यानं तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग पसरली। पुढची बातमी। मेळघाटातील सेमाडोह ते माखला या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्ता नसल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 आसनी रिक्षा चालकांनी आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरता मागणी करण्यात आली। माणगाव इथल्या पासिंग ट्रॅक तातडीने सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली। एक सविस्तर बातमी बघूया। समुदाय संसाधन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला। सभागृहामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना सवाल केलेला। यावरील गोरेंच्या उत्तरावरून मुनगंटीवार काहीसे आक्रमक झाले। सरकार भाजपचं आणि उत्तर काँग्रेसचं अशी टीका मुनगंटीवारांनी केली। त्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांपेक्षा भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनीच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं असं म्हणायची वेळ आली।
विचारण्याचं आमचं उद्दिष्ट काय अध्यक्ष महाराज? अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयकुमार गोरेजी अनुभवी मंत्री आहे, पण त्यांचं उत्तर ऐकल्यावर असं वाटतं की सरकार भाजपचं आहे, उत्तर काँग्रेसचं आहे. गाडीचं चेसिस भाजपचं आहे, इंजिन काँग्रेसचं आहे. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी आता काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि ते सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. चाक काँग्रेसचं उत्तर भाजपचं, उत्तर भाजपचं चाक काँग्रेसचा हा विषय या ठिकाणी महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा विषय आहे उमेदच्या महिलांच्या जो प्रश्न आहे आणि खास करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. आदरणीय मुनगंटीवार साहेबांचा मी आदर करतो. ते माझे मार्गदर्शक आहेत आणि सातत्याने ते मला मार्गदर्शक करत असतात. सभागृहामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न मांडण्याकरता ते उभे राहिले, पण सभागृहात संबंधित खात्याचे मंत्रीच नव्हते. त्यावरून मुनगंटीवार भडकले. आमदार उपस्थित असताना मंत्री नसेल तर त्यांच्यावर बिबट सोडा, अशी टीका मुनगंटीवारांनी केली. मुनगंटीवार साहेब आहेत का? हा आहे, इथंच आहे. अहो, माझा साईजही मोठा आहे, दिसलं पाहिजे ना. एवढा काय मी बारीक आहे का? पण मंत्री महोदय आहे का? काय मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी. आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. मला सांगाल का? सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया. नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील बारमध्ये तोडफोड करण्यात आली. पैशांच्या वादातून ही तोडफोड करण्यात आली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. जेव्हा मदुराईतील सुब्रमण्यम स्वामींच्या मंदिरात न्यायाधीशांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला, तेव्हा तुमच्या खासदारांना विरोधात बसून त्या पत्रावर सही केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आपण स्वतः काय होतं आणि आता काय झालं याचा विचार त्यांनी करावा, अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली. जळगाव जामोदमध्ये पतीनं क्षुल्लक कारणावरून पत्नीची कुऱ्हाडीनं वार करत हल्ला करत हत्या केलेली आहे. 24 वर्षाच्या लक्ष्मी धुंदाळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलेला आहे. समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे. याकरता 14 हॉस्पिटलसोबत टायअप करण्यात आलं. एअर अँब्युलन्सचा प्रस्तावही तयार असल्याचं सरकारच्या वतीनं विधान परिषदेमध्ये सांगण्यात आलं. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मुद्द्यावर हे उत्तर देण्यात आलं. नागपूरच्या नाईक तलावामध्ये हलबा समाजाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. हलबा समाजाला आदिवासी दर्जा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. किमान आधारभूत किमतीवर आधारित सोयाबीन खरेदीमध्ये आरुष पटेल नावाच्या ग्रेडरकडून पैशांची मागणी करण्यात आल्यानं अकोटमधील खरेदी बंद करण्यात आली होती. ग्रेडरवर कारवाई व्हावी म्हणून याची तक्रार नाफेडकडे करण्यात आली होती, तर तो ग्रेडर नाफेडचाच नसल्याचं निष्पन्न झालं. आतापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला शेतमाल नेमका कुणाकडे गेला असा प्रश्न निर्माण झालाय. मावळमधील 90,000 ब्रास बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचं निलंबन करण्यात आलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली. कोथळी इथल्या श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासाकरता निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीकरता आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला. त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव विहित पद्धतीनं सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याचं उत्तर दिलं. मालेगाव मनमाड येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कन्नड घाट बंद, नांदगाव येवला मार्गाचं काम सुरू होतं. यामुळे सगळी वाहतूक वळवण्यात आली होती. नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे शिर्डी परिसरात वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं शिर्डी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. नागरिकांसह साई भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत प्रहार संघटनेनं आंदोलन केलं. कृष्णा खोपडेंना राजकारणातून निवृत्त करावं अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली.
वसई विरार शहरामध्ये तब्बल 50,000हून अधिक दुबार मतदार आढळून आलेले आहेत. या मतदारांची यादी महापालिकेनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ज्यांची नावं दुबार आहेत त्यांनी आपल्या आवडीच्या कुठल्याही एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. भिवंडी वडपे या मुख्य रस्त्या शेजारील दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यावेळी 2 अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीला मनसेनं विरोध केला आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये 3,300 बेडचं मनोरुग्णालय नव्यानं बांधलं जाणार आहे आणि याकरता 700हून अधिक झाडं बाधित होणार आहेत. दरम्यान या वृक्षतोडीला मनसेनं विरोध केला आहे. एक सविस्तर बातमी बीडमधून. बीडच्या मांजरसुंबा या घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. मांजरसुंबा या घाटात पेट्रोलचा टँकर उलटला आणि त्यानंतर त्याचा स्फोट झालेला आहे, ब्लास्ट झालेला आहे. या स्फोटानंतर रोडच्या एका बाजूला मोठी आग लागली होती. या घटनेनंतर तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग पसरली. आगीचे मोठे लोट परिसरामध्ये बघायला मिळाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एका मार्गानं सुरळीत करण्यात आलेली आहे. धुळे सोलापूर जो रोड जो आहे या रोडवरती एक डिझेल टँकर जो आहे त्या डिझेल टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे डिझेल टँकर हा रस्त्यावरती घसरून त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये डिझेल खाली पडून त्याच्यामध्ये आग लागलेली आहे. कुठल्या प्रकारची कॅज्युअलिटी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत. आम्ही एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केलेली असून शांतता आहे सध्या. दूर निघल्यावर आमच्या गावातले मुलं ते गाड्या घेऊन पळाले. काय झालं आम्ही इकडे फोन लावला आमच्या भावाला तर म्हणले गाडी पडली, टँकर फुटलंय म्हणले. आमच्यातले बरेच गावगाड्यातले पोरं आले, रोडनी पार्टीतवर गेलं तर पुलापर्यंत जळत. आरड्यावारड्यानी मग सारे गावातले माणसं आले, त्या वाड्या तोड्यावरच्यांनी साऱ्यांनी मदत केली. मग कर्मचाऱ्याला फोन लावला बीडला. मग नंतर गाडी आली 1-1.5 तासाच्या नंतर. एक सविस्तर बातमी. सोलापुरामध्ये ऊस दराचा प्रश्न पेटलाय. ऊसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळतोय. याकरता सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाला आणि मग तो भाव मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे सोलापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. ऊस दराच्या मागणीकरता शेतकऱ्यांनी सकाळपासूनच पांडुरंग कारखाना बंद पाडला. यानंतर ऊसाची पहिली उचल तात्काळ जाहीर करा या मागणीकरता शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीमध्ये बसून 3 तासांपासून अधिक काळ भजन आंदोलन केलं. सोलापूरमधील ऊस दराबाबतचा प्रश्न खासदार प्रणिती शिंदेंनी संसदेमध्येही उपस्थित केला. प्रतिटन 3,500 रुपये दर द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यात 3300 रुपयापासून 3700, 3653 रुपयापर्यंत दर दिला. परंतु सोलापूर जिल्ह्यात मात्र कारखानदारांनी 2800, 2850, 2875 असा दर देऊन सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याची या ठिकाणी आर्थिक पिळवणूक केलेली आहे. 3200 ते 3500 रुपये फिक्स केला आहे. पण सोलापूरचे जे साखर कारखाने आहेत ते अजूनही शेतकऱ्यांना फक्त 2800 रुपये देत आहेत. एका बाजूला प्रचंड महागाई वाढली आहे, दुसरीकडे खताचं एक पोतं जे आहे ते 2,000 रुपयाला मिळतं आणि ह्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी पण कर्जबाजारी झाला आहे. तर मी तुम्हाला एवढंच विनंती करते की सेंट्रल गव्हर्नमेंटने या ठिकाणी 1 मिनिट इंटरव्हीन करून ऊसाला पहिला हफ्ता जो आहे तो 3500 रुपये मिळाला पाहिजे, दुधाला 50 रुपये प्रति लिटर मिळाले पाहिजे आणि गुन्हे जे दाखल झाले ते परत घ्यायला पाहिजे.